नमस्कार मित्रांनो, हे पाहू शकता आपण आज पती पशुनाथ मंदिर नेपाळ काठमांडू येथे आलो आहोत मित्रांनो। हे पाहू शकता मित्रांनो, हे मार्केट आहे। हे पाहू शकता पूजेचं सामान वगैरे, रुद्राक्ष, ओरिजिनल रुद्राक्ष मिळतात मित्रांनो येथे। रुद्राक्षाच्या माळी हे पाहू शकता। हे पाहू शकता मित्रांनो, हे मंदिर परिसर आहे। हे पाहू शकता खूप आणि स्वच्छ असं पुरातन काळातलं मंदिर आहे मित्रांनो। हे पाहू शकता आणि ऊन असून खूप अशी पब्लिक आहे मित्रांनो। हे पाहू शकता, हे मार्केट आणि पूजेचं सामान। हे पाहू शकता रुद्राक्षाच्या माळा। हे पाहू शकता मोठमोठे असे दुकान आहेत मित्रांनो। हे पाहू शकता, हे पुरातन काळातलं मंदिर आहे। हे पाहू शकता मित्रांनो, हे पाहू शकता मित्रांनो, हे चप्पल स्टँड आहे। या जागी विनामूल्य चप्पल वगैरे ठेवता येते मित्रांनो इथं। हे पाहू शकता, तर या जागी आम्ही चप्पल ठेवलेली आहे। आणि आता चला तुम्हाला मी आता पशुपतीनाथ महादेव मंदिर दर्शनासाठी घेऊन जातो मित्रांनो। हे पाहू शकता खूप अशी पब्लिक आहे मित्रांनो। नेपाळ काठमांडू पशुपतीनाथ मंदिर हे पाहू शकता। ही पाहू शकता पब्लिक भरपूर आहे मित्रांनो, पब्लिक। हे पाहू शकता पशुपतीनाथ मंदिर परिसर खूप स्वच्छ आणि निर्मळ आहे मित्रांनो। हे पाहू शकता खूप अशी पब्लिक आहे। हे पाहू शकता, हे मंदिर परिसर आहे मित्रांनो। आता आपण मंदिर परिसरामध्ये आलो आहोत। हे पाहू शकता, हे मेन मंदिर आहे मित्रांनो। पशुपतीनाथ मंदिर मेन मंदिर आहे। हे पाहू शकता। चला आता तुम्हाला खाली घेऊन जातो मित्रांनो। हे पाहू शकता मेन मंदिर पशुपतीनाथ। हे पाहू शकता मित्रांनो, खूप अशी गर्दी आहे आणि विनामूल्य दर्शन आहे मित्रांनो। येथे कोणत्याच प्रकारची पास वगैरे नाही। हे पाहू शकता, हे दर्शन घेऊन येत आहेत लोक। हे पाहू शकता, हे मेन मंदिर गाभारा आहे। हे पाहू शकता आणि मंदिराच्या मेन मंदिरामध्ये मित्रांनो मोबाईल अलाउड नाही। हे पाहू शकता, हे पाहू शकता मित्रांनो, हे पाहू शकता ही पब्लिक। हे पाहू शकता, हे मेन मंदिर आहे मित्रांनो। हे दर्शन घेऊन येत आहेत आणि या साईडने दर्शनाला जात आहेत मित्रांनो। या दोन रांग आहेत मित्रांनो येथे। हे पाहू शकता, एक साईडने दर्शनासाठी जाण्यासाठी आणि एक साईडने दर्शन करून येण्यासाठी रांग आहेत मित्रांनो। हे पाहू शकता खूप अशी पब्लिक आहे। हे पाहू शकता एवढ्या उन्हामध्ये सुद्धा खूप पब्लिक आहे मित्रांनो। हे पाहू शकता पशुपतीनाथ महादेव मंदिर काठमांडू। हे पाहू शकता पब्लिक भरपूर आहे मित्रांनो। आता आमचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो। हे पाहू शकता, आता दर्शन करून आम्ही बाहेर निघालो आहोत। हे पाहू शकता, हे पाहू शकता मित्रांनो, हे मंदिर आणि फोटो काढण्यासाठी भरपूर लोक थांबलेले आहेत मित्रांनो। हे पाहू शकता, हे मेन मंदिर आहे पशुपतीनाथ महादेव मंदिर। हे पाहू शकता आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे मित्रांनो। हे पाहू शकता खूप अशी पब्लिक आहे। हे पाहू शकता खूप ऊन असल्यामुळे मित्रांनो 5च्या नंतर पब्लिक मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी येत असते। हे पाहू शकता आता अंदाजे 1:30 ते 2 वाजलेले आहेत। हे पाहू शकता मेन मंदिर। या जागी लोक सेल्फी घेत आहेत। हे पाहू शकता मेन मंदिराच्या वर महादेवाची मूर्ती आहे मित्रांनो। हे पाहू शकता हा मंदिर परिसर। आता दर्शन करून आम्ही जात आहोत मित्रांनो। हे पाहू शकता
खूप असं हे बघा स्वच्छता आहे मित्रांनो. हे पाहू शकता, हे स्वच्छता कामगार. हे पाहू शकता पब्लिक मित्रांनो. खूप अशी पब्लिक आहे. दर्शन घेऊन बरेच लोक मित्रांनो आता जात आहेत. जेवढे जात आहेत तेवढेच दर्शनाला येत आहेत मित्रांनो. हे पाहू शकता, हे पाहू शकता मित्रांनो. आणि 15 ते 20 मिनिटातच मित्रांनो दर्शन होते, कारण दर्शनाची सोय खूप छान पद्धतीने आहे मित्रांनो. हे पाहू शकता. कितीही पब्लिक येऊ द्या मित्रांनो, दर्शनाला एक 20 मिनिटाच्या वर नाही लागत. धन्यवाद मित्रांनो. लाईक आणि शेअर करायला विसरू नका. हर हर महादेव.